सो गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आजचा ट्रेक आहे अलंग मदन कुलंग आणि आता अलंग मदन कुलंगच्या दिशेने आमचं प्रस्थान चालू आहे. समोर जी अकराळ विक्राळ रांग दिसते ती आहे अलंग मदन कुलंगची. हा समोरचा मधला जो उंच शिखर दिसतंय ते आहे मदन आणि त्याच्या बाजूचा म्हणजे डाव्या बाजूचा जो आहे तो आहे अलंग आणि हा आहे कुलंग. तरी जबरदस्त सुंदर वातावरण आहे. तर मित्रांनो, काल रात्री 11:30 वाजता आम्ही पुण्यातून AMK ट्रेकसाठी आंबेवाडीच्या दिशेने निघालो. रात्रभर प्रवास करून पहाटे 3:30-4च्या दरम्यान येथे पोहोचलो. त्यानंतर थोडा आराम केला आहे आणि आता सकाळी नाश्ता वगैरे करून आम्ही ट्रेकसाठी सज्ज झालो आहे. आजच्या ट्रेकसाठीची ही संपूर्ण टीम आहे. तर मित्रांनो, AMK नाव ट्रेकर्स मंडळींना माहीत नाही असा व्यक्ती विरळच. पण इतरांना AMK हा शब्द ना माहीत आहे ना त्याच्याशी त्यांचा काही संबंध आहे. पण मित्रांनो, मराठी माणसांचा या AMKशी संबंध नाही असे होऊच शकत नाही. कारण सह्याद्री आणि गडकिल्ल्यांशी मराठी माणसाचे एक वेगळे नाते आहे आणि एक वेगळा ऋणानुबंध आहे. म्हणून मी आज तुम्हाला सह्याद्रीतील सर्वात अवघड दुर्ग त्रिकुटाची सैर घडवून आणणार आहे. तेव्हा तुम्ही पुढची 35 मिनिटे हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पाहून AMK काय आहे ते याची देही याची डोळा अनुभवा. AMK म्हणजे अलंग मदन कुलंग. हे दुर्ग त्रिकूट ट्रेकिंग क्षेत्रात अतिशय प्रसिद्ध आहे. एकदा तरी हा ट्रेक करावा अशी प्रत्येक ट्रेकरची इच्छाच नव्हे तर स्वप्न असते. सह्याद्रीच्या कळसुबाई रांगेमध्ये हे किल्ले समुद्रसपाटीपासून 5003 फूट उंचीवर आहेत. कळसुबाईच्या पश्चिमेला आणि नाशिक जिल्ह्यातील घोटीपासून उत्तरेला असलेले हे दुर्ग त्रिकूट भल्याभल्यांची भांबेरी उडवते. कधीकाळी वैभव संपन्न राजवटीचे साक्षीदार असलेले हे किल्ले आज सर करणे म्हणजे अतिशय कठीण बनले आहे. या किल्ल्यावर जाणाऱ्या वाटा ब्रिटिश राजसत्तेने इतर किल्ल्याप्रमाणेच सुरुंग लावून नष्ट केल्या आहेत. मराठी सत्ता ज्या दुर्गांच्या जोरावर आटकेपार जाऊन पोचली तेच दुर्ग नष्ट केले तर मराठे पुन्हा वळवळ करणार नाहीत हे गमक ओळखून इंग्रजांनी मराठ्यांच्या बलस्थानावरच घाव घातले. त्यामुळेच अलंग मदन कुलंग अवघड श्रेणीमध्ये गणले जातात. अलंग आणि मदनवर चढण्यासाठी रॉक क्लाइम्बिंगच्या साधनांचा वापर करूनच जावे लागते. म्हणून सहजासहजी इकडे कोणी फिरकत नाही. वर जाण्यासाठी गरज असते ती ट्रेकिंगमध्ये पारंगत असलेल्या ट्रेकिंग ग्रुपची. अलंगवर 25 आणि 50 ते 60 फुटांचे असे 2 रॉक पॅच आहेत. तर मदनवर 40 फुटाचा एक रॉक पॅच आहे. त्याचबरोबर आकाशाकडे जाणाऱ्या पायऱ्यासुद्धा. तर चला मग आपण प्रत्यक्ष या किल्ल्यांची दुर्गमता अनुभवूया. आजचा हा ट्रेक चिंचवड येथील शिखर फाउंडेशन या ॲडव्हेंचर क्लबने आयोजित केलेला आहे. स्वाभाविकपणे शिखरकडून मी स्वतः शिवाजी आंधळे, नंदकुमार लिंबोरे आणि सुरभी पवार हे तिघेजण व्हॉलिंटियर्स आहेत. नंदुने आणि मी या अगोदर हा ट्रेक केलेला आहे, त्यामुळे आम्हाला या ट्रेकचा संपूर्ण अंदाज आहेच. बाकी इतर 9 जण प्रथमच या ट्रेकसाठी आलेले आहेत. विशेष म्हणजे येथील स्थानिक असलेले विठ्ठल केकरे हे गाईड म्हणून आज आणि उद्या 2 दिवस आमच्याबरोबर असणार आहेत. आज या ट्रेकमध्ये 76 वर्षे वयाचे हे खेडकर काका आहेत. त्यांनी अगदीच लीड घेऊन चढणीला प्रारंभ केलेला आहे. इतरही सर्वांची आपण यथावकाश ओळख करून घेऊयाच.
बात आहे काका, बढिया. हे आहेत 67 वर्षाचे पालकर काका आणि हे 65 वर्षाचे दत्तात्रय जोशी. हे आहेत आमचे सहकारी प्रवीण आणि निखिल आणि पाठीमागे आजच्या ट्रेकचे लीडर नंदकुमार लिंबोरे. वाव, है ना खूबसूरत. खतरनाक जंगल है. मच्छर का दुकान ही है ना. मित्रांनो, गेल्या काही दिवसापूर्वी कारवीच्या नावाखाली लोकांनी लोणावळ्यामध्ये अक्षरशः ट्रॅफिक जाम केली होती, पण ती खरी कारवी नव्हती. आपण समोर पाहत आहात ही खरी कारवी आहे. येथे संपूर्ण जंगल अगदी कारवीच्या मोहक जांभळ्या गर्द फुलांनी भरलेले आहे. सगळीकडे फुलांचा अक्षरशः सडा पडलेला आहे. जबरदस्त अशी कारवीची फुलं पाहायला मिळत आहेत आज. थोडं चढ लागेल मग पायऱ्या. हा का पहिल्या पायऱ्या लागतात, त्या क्रॉस करून आपण मदनकडे जातो ना. कसं हे पांढरीचं झाड आहे का? ह्याच्यामुळे काय होतं? विंचू सर्प किडीमुंगी येत नाही ना घरामध्ये. हो ना. त्यात पण असं बघा त्या नाही काडी तोडून द्या असेल. विबळ काय? बिवभळ. तीन द्यायचा हे वाट नाही, तीन गडांची. तीन गडाची वाट एकत्र येते का इथं? इथे सिंबॉल आहे, तो खालचा जो आहे ना तो सिंबॉल आहे. तीन गाड्यांचे तीन वाट. ओके. युट्यूबला थोडं बघितलं. घनदाट जंगलातून मार्ग काढत असताना विठ्ठलने काही महत्त्वपूर्ण आणि ट्रेकिंगसाठी उपयुक्त अशी माहिती दिली. त्यामुळे हा ट्रेक फक्त चढण आणि पायपीट न ठरता अभ्यासपूर्ण ट्रेक ठरतोय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आता आम्ही एका महत्त्वाच्या ठिकाणी आलो आहोत. विठ्ठलने सांगितल्यानुसार ही गडाची रक्षक देवता आहे. तिला बिवभळ असे म्हणतात. त्यामुळे विठ्ठल आता या देवतेचे श्रीफळ अर्पण करून पूजन करतायत आणि यानंतर पुन्हा आम्ही पुढे मार्गस्थ होणार आहोत. निसर्ड आहे फार. निसर्ड्या वाटेवरती फुलं पाहिजे असतील तर सह्याद्रीत यायला लागतं. शिखर फाउंडेशन धन्यवाद. कसला सडा पडलाय फुलांचा. ऑनलाईन बुकिंग करा, पैसे भरा. कधी सह्याद्री मागच्या 2 आठवड्यापासून या ट्रेकचा सीझन स्टार्ट झालेला आहे. त्यामुळे अजून वाट काही मळलेली नाही. त्यामुळे वाट काढतच वर चढाई करावी लागते. त्यामुळे प्रचंड अशी दमछाक होते. वा काका वा. इन्स्पिरेशन काय असतं हे काकांकडनं शिकण्यासारखं आहे. मस्त. बढिया बढिया.
पहिला पॅच. चला. जंगल संपून अलंगच्या आता पायऱ्या लागलेल्या आहेत. आता थोड्याच वेळात आम्ही अलंगच्या बेसपर्यंत जाऊ. मात्र अलंग न थांबता आम्ही आज प्रथम मदनकडे जाणार आहोत. वा, कम ऑन. खेडकर काकानंतर पालकर काका आता वर येत आहेत. मानलं यार यांना जबरदस्त. वाह दे काका, बढिया. अलंगच्या बेसला आल्यानंतर आम्ही बॅग आणि आमच्याकडचं असणारं सर्व मटेरियल आम्ही गुहेत ठेवलेलं आहे. आणि इथून आम्ही गिअरअप होऊन मदनकडे निघालेलो आहे. प्रथम मदनवरती चढाई करून पुन्हा आम्ही मुक्कामासाठी अलंगकडे परत येणार आहे. पूर्वी सर्व ट्रेकर्स अलंग करून मदनवर मुक्काम करायचे, पण आता गर्दीमुळे तिथे मुक्काम करता येत नाही. कारण तेथील गुहा अगदी छोटी आहे आणि वर गडावर जागासुद्धा कमी आहे. म्हणून सर्वजण मदनचा ट्रेक करून परत याच वाटेने येऊन अलंगवर मुक्काम करतात. आणि आम्हीसुद्धा आज तसंच करणार आहे. मदनचा ट्रेक कंप्लीट करून मुक्कामासाठी अलंगवर परत येणार आहे. ही अलंग आणि मदनच्या मधली खिंड आहे. आता या ठिकाणी सर्वांचे हार्नेस आणि स्लिंग चेक करूनच आम्ही पुढे जाणार आहे. कारण इथून पुढे मदनचा खरा थरार सुरू होईल. खतरनाक त्रिकुटे हे सह्याद्रीतला सर्वात अवघड ट्रेक. तीच निमुळती वाट आहे. समोर काही मंडळी इकडे मदनकडे येत आहेत. खतरनाक. ह्या मदनच्या पायऱ्या आहेत. स्टार्ट झालेल्या पायऱ्या इथून. खतरनाक आहे, खतरनाक. खतरनाक शिवाय शब्दच असू शकत नाही. जबरदस्त. चला. हा जा बिंदास. रोपला ना त्या कडीला पकडायचं नाही. उतरा उतरा बिंदास. वरता का त्याच्यात हा मध्ये ते वरती खाली घ्या वरती घ्या वरती तिथं नाही तुला नाही पकडायचे याच्यात टाकायचे. हा घ्या उजवा पकड खाली घ्या उजवा पाय खाली त्यांच्याला चिपकून राहायचं. टाक पाय खाली. हा ये. या ठिकाणी कडा तुटलेला आहे. त्या ठिकाणी दोरी लावूनच पुढे यायला लागतं. आणि खाली जबरदस्त अशी खोली आहे. त्यामुळं रिस्क अजिबात नाही. ये. हळू या काका. कारवाडा मध्ये झाडाला अटकणार मग
हा आहे मदनचा जवळपास 40 ते 50 फुटाचा रॉक पॅच. हा रॉक पॅच चढून वर जायला लागतंय. वर गेल्यानंतर पुन्हा पायऱ्या आहेत. 200-300 आहेत हां आपले राहणार. हो कर्जन द्या. काका रोपला धरायचंय, बरोबर. गुडघे सरळ करा दादा. बघ रोपला धरून चढायचं. गुडघे सरळ करा. गुडघे एकदम सरळ. हा परफेक्ट. सरळ पाय टाका एकदम. हा व्हेरी गुड. शाबास 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 शाबास. असा या पोझिशन मध्ये यायचे. असा काका दोन्ही पाय काका दोन्ही पाय वजन माग, नाही तसं तिरका नका लावू. सरळ चला. सरळ या, सरळ या. ऑलमोस्ट सर्वजण आता रॉक पॅच चढून वर आलेले आहेत. या किल्ल्यावर जाण्यासाठी प्रथम पायऱ्यांनी मागच्या बाजूला जावे लागते आणि नंतर रॉक पॅच चढून पुन्हा वळसा घालून आलंगच्या समोरच यावे लागते. येथे पुन्हा शेवटच्या टप्प्यात निमुळते आणि अरुंद पायऱ्या आहेत, त्यामुळे इथे रोप लावल्याशिवाय गत्यंतर नाही. पुन्हा आम्ही या ठिकाणी रोप लावलेला आहे आणि सर्वजण शेवटच्या टप्प्यातली चढाई चढत आहेत. खालची खोली पाहून अक्षरशः डोळ्याला घेरी येते. ग्रेट. वा, ग्रेट ग्रेट. फायनली सर्वजण आता किल्ल्यावर पोहोचलेले आहेत. वर आल्यानंतर सर्वांनी टाक्यातलं थंडगार पाणी पिऊन आणि फ्रेश होऊन आजच्या दिवसातला शीन घालवण्याचा प्रयत्न केलेला आहे. वातावरणाने रंग बदललेला आहे. आकाशामध्ये ढगांची दाटी झालेली आहे. कुठल्याही क्षणी पाऊस कोसळू शकतो, म्हणून आम्ही जास्त वेळ न दवडता शिखराकडे निघालेलो आहे. आम्ही जास्त वेळ या ठिकाणी घालवू इच्छित नाही आहे, कारण पाऊस आल्यानंतर खाली उतरणं खूपच अवघड होऊन बसेल. आणि ही आहे मदनवरची गुहा. या ठिकाणी पण अनेक लोक मुक्काम करतात. आजही काही जण या ठिकाणी मुक्कामाच्या तयारीने आलेले आहेत. आणि हा मदनवरचं शेवटचं टोक. वाव. चला चला. की जय. जय भवानी. जय शिवाजी. हर हर महादेव. छत्रपती शिवरायांचा जयघोष करून आणि एक ग्रुप फोटो घेऊन आम्ही जास्त वेळ न दवडता किल्ला उतरणीस सुरुवात केली. चला लवकर, पाऊस येण्याची शक्यता आहे. मित्रांनो, शेवटी ज्याची भीती होती तेच घडले. मदनचा रॉक पॅच उतरत असताना पावसाने गाठलेच. यामुळे मदनवरून खाली उतरणे अगदी जिकिरीचे होऊन बसले होते. सर्वांना सुरक्षित खाली घेऊन येणे गरजेचे असल्यामुळे मला शूट पण करता आले नाही. असो, सुरक्षितता ही खूप महत्त्वाची होती. धो कोसळणाऱ्या पावसातच आम्ही आलंगची गुहा गाठली. थोडा वेळ तेथे कोसळणाऱ्या पावसात आसरा घेऊन जेवण उरकले आणि पुन्हा नव्या जोमाने आलंगवर चढायला सुरुवात केली. हा आहे आलंगवरचा दुसरा रॉक पॅच. याची उंची साधारणतः 50 ते 60 फूट असून हा अगदी 90 डिग्री आहे. त्यामुळे याच्यावर चढणे खूप मुश्किल आहे आणि त्यामध्ये पाऊस पडल्यामुळे रॉकला पायसुद्धा लागत नाही. सर्वांचे अतिशय हाल होत आहेत चढाईसाठी. पाहूया आता, संध्याकाळ पण झालेली आणि अंधार पण पडलेला आहे. अशा परिस्थितीत आम्ही वर जातोय.
आज दिवसभर मदन फोर्ट एक्सप्लोर करण्यासाठी सर्वच ग्रुप अगदी थोड्याफार फरकाने मागे पुढे चालत होते आणि दुपारी पाऊस आला त्यामुळे आत्ता या अलंग किल्ल्यावरती चढण्यासाठी खूपच गर्दी झालेली. या पॅचला अक्षरशः ट्रॅफिक जाम झालेलं आहे आणि वर जाण्यासाठी प्रत्येक ग्रुपमधील सदस्य धडपडत आहेत. आम्ही आता थोडीशी सावध भूमिका घेतली आहे कारण आम्ही तसे संख्येने फार कमी आहोत आणि थोडा वेळ गेल्याने काही फरक पडणार नाही म्हणून आम्ही आता थांबतो आहे आणि पाहूया. थोडा अंधार जरी झाला तरी आम्ही वर जाण्याचा प्रयत्न करू. रात्रीचे 7 वाजलेले आहेत. फायनली आम्ही अलंगवरती क्लाइंब करून वर आलेलो आहे. सर्व ग्रुप गेल्यानंतर आम्ही चढाई सुरू केली. आम्ही संख्येने 10-12 जण असल्यामुळे अगदी कमी वेळेत विठ्ठलने आणि मी बिले केला त्यामुळं अगदी सुरक्षितपणे आम्ही वर आलेलो आहे. अरे यार गोव्यात पण प्रचंड गर्दी आहे. पाहूया जागा मिळते का. काही लोकांनी गोव्यामध्ये टेंट लावले होते त्यांना आम्ही रिक्वेस्ट केली की टेंट काढा कारण लोक खूप आहेत. त्यामुळे त्यांनी ऐकलं आणि त्यांनी टेंट काढलेले आहेत. आम्हाला जागा मिळाली. इकडे विठ्ठलचा स्वयंपाक चालू आहे. आता राईस झाल्यानंतर आम्ही जेवण करू आणि आज गोव्यामध्येच मुक्काम असणार आहे. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, सर्वांना शुभ सकाळ. आम्ही आता आवरले सर्वांनी आणि गोव्यातून खाली येऊन पठारावरती आलेलो आहे. पठारावरती जे वातावरण आहे इतकं जबरदस्त वातावरण आहे कारण रात्रीच्या पावसाने एक वेगळा माहोल तयार झालेला आहे या ठिकाणी. बापरे, समोर पाहू शकता तुम्ही अक्षरशः धुक्याचे धबधबे म्हटलं तरी वावगं ठरणार नाही इतकं जबरदस्त वातावरण आहे. हा समोरचा आहे तो कडा आहे आणि कड्यावरून हे खाली धुकं कोसळते. जबरदस्त, अप्रतिम, शब्द नाही आहेत. वाव, क्या बात आहे. सकाळी लवकर उठल्याचे हे असे फायदे असतात. आम्ही सकाळी लवकर उठून पठारावरती आलेलो आहे. पठारावरती अक्षरशः आमचाच ग्रुप आहे फक्त इथे. कदाचित एक अर्ध्या तासानंतर किंवा 15 मिनिटानंतर हे वातावरण मला नाही वाटत पाहायला मिळेल. इतकं जबरदस्त आणि सुंदर वातावरण आहे. नशिबाने आम्ही खरंच यार आज जबरदस्त, क्या बात आहे. लय भारी, लय भारी. मित्रांनो, हे आहे किल्ल्याची पूर्व बाजू. पश्चिमेपेक्षा पूर्वेला वातावरण जबरदस्त भारीच. मित्रांनो, मी एकदा डिस्कवरीला एव्हरेस्टचा एक व्हिडिओ पाहिला होता. एव्हरेस्टवरून जो व्ह्यू आहे किंवा एव्हरेस्टवरून जी खाली शिखरं दिसतात आणि तो व्ह्यू माझ्या डोळ्यात आजसुद्धा आहे. तोच व्ह्यू कदाचित मला इथे दिसतो आहे. इतकं मस्त आहे. खालचे जे डोंगर आहेत अगदी छोटे छोटे दिसत आहेत आणि सर्व डोंगर असे धुक्यात अडकलेले आहेत. समोरचा जो कळसुबाई पीक आहे ते कळसुबाई पीकसुद्धा आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. यस, हेच ते कळसुबाई पीक आपण पाहू शकता. काय वातावरण आहे. हा हा हा. एवढी वर्ष झालं मी ट्रेकिंग करतोय किंवा फिरतोय, मला असं दृश्य कधीच पाहायला भेटलं नव्हतं. पारणं फिटलं यार डोळ्याचं आज. पारणं फिटलं अक्षरशः. जबरदस्त, मस्त. हे वातावरण पाहून अलंगवरून खाली उतरण्याची खरं तर कोणाचीच इच्छा होत नाही आहे. पण शेवटी वेळेचा गणित आम्हाला साधावं लागणार आहे कारण आम्ही येथून उतरून कुलंगकडे जाणार आहे आणि कुलंग उतरून पुन्हा आम्हाला गावात जायचं आहे. त्यामुळे आता पर्याय नाही आमच्याकडे. आता आम्ही सर्वांच्या अगोदर खाली उतरणार आहे कारण आम्ही रात्री वर येण्यासाठी खूप हाल झालेले आहेत आणि आता परत ते हाल आम्हाला करायचे नाही म्हणून आम्ही सर्वांच्या अगोदर आता रॅपलिंगला सुरुवात केलेली आहे. हां, ये बरोबर येतोस. ये, हां बरोबर. वेट टाक. एक्सलंट एक्सलंट. ये. अलंगचे दोन्ही रॉक पॅच उतरून आम्ही आता खाली आलो आहे. आता इथून आम्ही कुलंगकडे मार्गस्थ होतो आहे.
कुलंगचा जो रस्ता आहे तो काल आम्ही ज्या रस्त्याने मदनकडे गेलो होतो त्याच रस्त्याने पुढे मदनच्या खिंडीत जायचे आणि मदनवर जाण्यासाठी उजवीकडे वळायला लागतं. तर इथे डावीकडे वळून मदनच्या बाजूनी एक रस्ता आहे, म्हणजे ती वाटसुद्धा अवघडच आहे. त्या वाटेने आम्ही आता पुढे जाणार आहे. लवकर खाली उतरण्याच्या हेतूने आम्ही सकाळी नाश्ता वगैरे काही केला नव्हता, त्यामुळे मदनच्या खिंडीत येऊन आम्ही नाश्ता केला आहे आणि आता नाश्ता करून पुन्हा कुलंगकडे मार्गस्थ होतो आहे. डाव्या बाजूला जो परिसर आहे तो आहे घाटघर परिसर. हे घाटघर धरण वगैरे या बाजूला आहे. इथून सांदन व्हॅली आणि रतनगड किल्ला पण दिसतो. मस्त आहे. एकंदरीत कालच्या पावसामुळं एक वातावरणामध्ये चैतन्य निर्माण झालेले, पण आमची मात्र वाताहत झाली पावसामुळे. आता आम्ही मदन आणि कुलंगच्या मधली खिंड आहे ती खिंड क्रॉस करून कुलंगच्या बाजूला आलेलो आहे. कुलंगच्या बाजूनी पुढे जाऊन कुलंगकडे जाणाऱ्या पायऱ्या लागतात, तिथे हा रस्ता पोहोचतो. हा समोर जो परिसर आहे तो इगतपुरीच्या बाजूचा परिसर आहे. इगतपुरी घोटी परिसर आहे. इथून समृद्धी हायवे पण दिसतो. मस्त वातावरण आहे. आम्ही आता काही क्षणात पायऱ्यापर्यंत पोहोचू. अंतर तसं खूप जास्त आहे, 4 ते 5 किलोमीटरचं अंतर आहे हे. कुलंगकडे जाणाऱ्या पायऱ्या स्टार्ट झालेल्या आहेत. रात्रीच्या पावसामुळे या पायऱ्या पण खूप निसरड्या झालेल्या आहेत, त्यामुळे आम्ही काही ठराविक जणच कुलंगकडे जातो आहे. ज्यांना शक्य नाही आहे ती लोकं खाली थांबलेली आहेत. बॅग वगैरे आम्ही सर्व खाली ठेवल्यात आहे. अलंग आणि मदनच्या तुलनेत कुलंग तसा अगदी सोपा आहे. मदनकडून येणारी जी वाट आहे त्या वाटेपासून वर आल्यानंतर तर संपूर्ण पायऱ्या आहेत, कुठेही रॉक पॅच नाही आहे, त्यामुळे वर अगदी 15 ते 20 मिनटातच आपण पोहोचू शकतो. किल्ला तसा सोपा जरी असला तरी माझ्या मते मदन आणि अलंगपेक्षा याची हाईट जास्तच असावी. आणि फायनली आम्ही कुलंगवरती पोचलेलो आहे आणि हा खिलेशच्या चेहऱ्यावरचं हास्य सर्व काही सांगून जाते. एक एक टीममेट वरती पोचत आहेत. निखिल पण खुश आहे. 3 किल्ले सर केलेले आहेत. त्याच्यानंतर हा आदेश पण जबरदस्त खुश आहे. आणि आमच्या टीममधली एकमेव वाघीण सुरभी, स्वप्न पाहिलं होतं फार दिवसापासून, ते पूर्ण झालेलं आहे आज तिचं. या किल्ल्यावरती राजवाड्याचे अवशेषसुद्धा आहेत. मात्र हा किल्ला फक्त आणि फक्त पाण्याच्या टाक्यासाठी फारच प्रसिद्ध आहे. इतक्या सुंदर कोरीव पाण्याच्या टाक्या सह्याद्रीमध्ये कुठल्या गडकटावर इतक्या जास्त प्रमाणात पाहायला मिळणं तसं अवघडच. इथे खूपच जास्त प्रमाणात पाण्याच्या टाक्या आहेत आणि सध्या पाऊस खूप झाल्यामुळे या पाण्याच्या टाक्या ओसंडून वाहत आहेत. खूप सुंदर आणि रमणीय असं हे दृश्य आहे. चोहोबाजूनी हिरवळ आणि मध्ये पाण्याच्या टाक्या आणि त्या आरशासारख्या चककणाऱ्या पाण्यामध्ये पडलेलं ढगांचं प्रतिबिंब पाहणं म्हणजे सोने पे सोहागाच.
या गडावरील सुंदर आणि सुप्रसिद्ध अशी पाण्याची टाकी, गुहा आणि गतवैभवाची साक्ष देणारा राजवाडा, तसेच थंड पडलेल्या शरीराला स्फूर्ती देणारी ऐतिहासिक शिल्पे पाहून आणि गडावरून दिसणारा सुंदर आणि विस्तीर्ण भूप्रदेश, तसेच राकट रांगड्या सह्याद्रीतील आकाशाशी स्पर्धा करणारी सहाय्य शिखरे डोळ्यात साठवून आम्ही आजच्या या थरारक मोहिमेतील म्हणजे तिसऱ्या गडावरून अर्थात कुलंगवरून गड उतरणीला सुरुवात केली. मित्रांनो, शेवटी काल सुरू झालेल्या या थरारक मोहिमेचा शीन ओढ्यातून वाहणाऱ्या पाण्यात मनसोक्तपणे डुंबून घालवला. इकडे 2 दिवस ज्या विठ्ठल केकरे यांनी आम्हाला सुरक्षा प्रदान करून तिन्ही गडांची भ्रमंती घडवून आणण्यात मोलाची साथ दिली, त्यांच्या सहचारिणीने आमच्यासाठी सुग्रास भोजनाची मेजवानी तयार ठेवली होती. अगदी आनंदाने आणि तृप्त मनाने या कुटुंबाचा तसेच सह्याद्रीतील AMK नावाच्या त्रिकुटाचा निरोप घेऊन आम्ही पुण्याच्या दिशेने मार्गस्थ झालो. मात्र पुन्हा अशाच एका नवीन मोहिमेचे मांडे मनात भाजतच. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि आपल्या सात सह्याद्री नावाच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया तोपर्यंत. जय हिंद, जय महाराष्ट्र.